सुस्वागतम. लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता सगळेजण एकमेकांच्या समोर असताना मधू ही राजश्रीला म्हणते की आई ही असं का वागली याचा माझ्याकडे पुरावा आहे आणि त्याचा माझ्याकडे एक व्हिडिओसुद्धा आहे असे म्हणत मधू लगेचच राजश्रीला तो कृष्णाचा व्हिडिओ दाखवते. त्यामध्ये कृष्णाने म्हटलेले असते की अगं त्यावेळेस आपली गोची झाली होती आणि त्यामुळे आपल्याला खोटं बोलावं लागलं, कारण त्यावेळेस त्या लंबूची मदर तिथे होती ना. व्हिडिओमध्ये मधू म्हणते की मग तू राघवला मिठी का मारलीस, तर कृष्णा म्हणते की अगं आपण त्याला मिठी मारली कारण त्याची मदर्स तिथे होते आणि आपल्याला मदर्सला संशय येऊ द्यायचा नव्हता, नाही तर तो लंबू कुठे आणि आपण कुठे. मधूने म्हटलेले असते की तुला खरंच राघवशी लग्न करायचं नाही का कृष्णा, तर कृष्णा म्हणते की आपण का करू त्या लंबूशी लग्न. हा सगळा व्हिडिओ आता रत्नाकर, राजश्री, काकू सगळेजण बघत असतात. तो सर्व व्हिडिओ बघून लगेचच बोट करत ऋतुजा म्हणते की आम्हाला सगळ्यांना माहीत होतं या बयेचा आपल्या संपत्तीवर डोळा आहे म्हणून. ऋतुजा म्हणते की वहिनी साहेबांनी या बयेला किती वेळा घरातून काढण्याचा प्रयत्न केला पण नाही, वहिनीचं सुद्धा कुणी ऐकलं नाही. तर रडतच राजश्री म्हणते की म्हणजे तुम्हा सगळ्यांना अगोदरच हे सगळं माहीत होतं का की ही सिंधू नाहीये म्हणून. आणि रडतच राजश्री म्हणते की मला सुद्धा कोणी काहीही सांगितलं नाही आणि कळूही दिलं नाही. रडतच राजश्री म्हणते की पण का. ऋतुजाराज म्हणतो की वहिनी अगं तुला यांनी समजू दिलं नाही, कळू दिलं नाही, त्याचं कारण असं आहे की तुझी तब्येत अजून बिघडली असती. तेव्हा आता काकुळतीने सिंधू म्हणते की आई हा व्हिडिओ खरा आहे पण त्यामागचं कारण वेगळं आहे. सावीला किडनॅप केलं होतं आणि सावीला आणण्यासाठी मला हे सगळं नाटक करावं लागलं असे आता सिंधू ही राजश्रीला सांगू लागते. तेव्हा राग येऊन राजश्री म्हणते की सावीला परत आणण्यासाठी म्हणजे काय, आमची सावी हॉस्टेलमध्ये आहे, काहीही कारण सांगू नकोस तू. सिंधू म्हणते की सावी हॉस्टेलमध्ये नाहीये. ते ऐकून आता राजश्री, राघव, रत्नाकर सगळ्यांना मोठा धक्का बसतो. तेव्हा आता सिंधू म्हणते की खरंच सावी हॉस्टेलमध्ये नाहीये आणि सावीला शोधण्यासाठी मला हे सर्व करावं लागलं. त्याच वेळेस दरवाजातून शकुंतला तिथे येत म्हणते की खरंच सावी हॉस्टेलमध्ये नाहीये. तेव्हा आता सगळेजण शकुंतलाकडे बघू लागतात आणि त्याच वेळेस खुर्चीवर बसून शकुंतलाने चक्क सावीला स्वप्नात नाही तर सत्यात तिथे आणलेले असते आणि सावी ही बेशुद्ध असते. सावीची ती अवस्था बघून सगळेजण आता सावीकडे बघत सगळ्यांना मोठे वाईट वाटलेले असते. सावीकडे बघत ऋतुजा म्हणते की सावी आणि या अशा अवस्थेत. आणि आता सावीला बघता सगळेजण सावीकडे धाव घेतात, सावीला उठवण्याचा प्रयत्न करतात पण सावी बेशुद्ध असते. आणि आता सिंधू सुद्धा जाऊ लागताच मधू ही सिंधूचा हात धरत सिंधूला थांबवते. शकुंतला आता सिंधूकडे बघत म्हणते की एक नंबरची ही खोटारडी बाई आहे आणि हे खरं आहे की ही सावीसाठीच इथे आलीये. सावी हॉस्टेलमध्ये नाहीये हे या बायाला चांगलंच माहीत होतं आणि त्यासाठी तिनेच सावीला किडनॅप केलं होतं असे आता शकुंतला सिंधूकडे बघत सगळ्यांना सांगते. तेव्हा आता शकुंतलाचे ते बोलणे ऐकून राजश्री, राघव सगळेजण मोठे डोळे करत शकुंतलाकडे बघू लागतात. सिंधूकडे बघत शकुंतला म्हणते की स्वतःच्या स्वार्थासाठी हिने दुसऱ्याच्या लेकराला सुद्धा सोडलं नाही. बघा या तुमच्या सावीची अवस्था कशी केली तिने. तेव्हा आता लगेच सगळेजण सिंधूकडे येतात. तर राजश्री म्हणते की अगं काय अवस्था केली माझ्या सावीची तू. तेव्हा आता सिंधू म्हणते की मला फक्त सावीला एकदा भेटू द्या प्लीज. तेव्हा आता हात धरत मधू पुन्हा सिंधूला म्हणते की त्याची काहीच गरज नाहीये. मधू म्हणते की तुझी हिंमत कशी झाली सावीला किडनॅप करण्याची. तर राग येऊन सिंधू म्हणते की मी सावीला किडनॅप केलेलं नाहीये पण ज्यांनी कुणी सावीला किडनॅप केलं त्यांना मी सोडणार नाहीये. सिंधू म्हणते की मी कृष्णा बनून इथे आली त्याचं कारण. तर लगेच शकुंतला म्हणते की मला माहिती आहे तू इथे कशासाठी आली ती. शकुंतला म्हणते की अगं पैशासाठी आली तू आणि आता आम्हाला विचार ना तू इथे पैशासाठी का आलीस म्हणून. तेव्हा आता थांबा मी तुम्हाला पुरावाच दाखवते असे म्हणत शकुंतला ही पुन्हा दरवाजाच्या बाहेर जाते आणि गोदामावशीचा हात धरून गोदामावशीला आतमध्ये घेऊन येते. गोदामावशीचा तो घाबरलेला चेहरा बघून आता सगळेजण गोदामावशीकडे बघू लागतात. शकुंतला गोदामावशीला पुढे आणत म्हणते की घ्या हा पुरावा. ही या
कृष्णाची साथीदार गोदा ही या सावीला घेऊन पळून जात होती. शकुंतला म्हणते की नशीब आम्ही या गोदाला पकडलं आणि सावीला घेऊन इथे आलो. सिंधू म्हणते की खोटं बोलते ही बाई आणि इनेच सावीला. तर लगेच शकुंतला म्हणते की इनेच काय, आता आमच्यावर आरोप लावायला निघालीस की काय तू? शकुंतला म्हणते की आता बस कर बाई, आम्हाला सावी सापडली, आता आम्हाला काही सांगू नकोस. आणि शकुंतला म्हणते की राजेश्री मॅडम, अहो ही गोदा आहे ना, या गोदाने हिचा फायदा उचलला. ही सिंधूसारखी दिसते ना, याचा फायदा उचलून ती सिंधूला इथे घेऊन आली आणि सगळे पैसे आणि संपत्ती उडवण्याचा यांचा दोघींचा प्रयत्न होता. शकुंतला म्हणते की आम्हाला तर असं वाटतंय की या दोघींनी सिंधूला मारूनच टाकलेलं आहे. पैशासाठी ही बाया या घरात शिरली, हिने सावीला किडनॅप केलं आणि पैसे घेऊन आता पळून जाण्याचा या दोघींचा प्लान होता असे आता शकुंतला सगळ्यांना सांगते. तेव्हा राजेश्री सगट सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा आता राजेश्रीला राग येते आणि राजेश्री ही रागाने सिंधूचे दोन्ही हात धरते आणि म्हणते की काय केलंस तू हे? आम्ही तुझं काय बिघडवलं होतं? रडतच राजेश्री म्हणते की अगं सिंधू, म्हणून तू माझा विश्वासघात केलास, आम्हा सगळ्यांना तू फसवलंस. राजेश्री म्हणते की त्या सिंधूची तुला जागा घ्यायची होती का? माझ्या राघवशी तुला लग्न करायचं होतं का? आणि माझी संपत्ती तुला हवी होती का? असे प्रश्न आता राजेश्री रडत सिंधूला करत असते. त्यानंतर आता राजेश्री ही रडतच काकूसमोर येते आणि म्हणते की वहिनी, ही सिंधू नाहीये, तुम्हाला माहिती होतं तरी तुम्ही मला का नाही सांगितलं? तेव्हा काकू ही खाली मान करते. तेवढ्यात रत्नाकर म्हणतो की कारण त्यावेळेस तुला बरं नव्हतं आणि कृष्णा आल्यानंतर तुझी तब्येत सुधारायला लागली होती, म्हणून आम्ही सगळ्यांनी तुझ्यापासून हे लपून ठेवलं आणि तुला सांगितलं नाही. तेव्हा आता काकू म्हणते की अगं राजेश्री, आम्हाला कल्पनाच नव्हती की ही किडनॅप करीपर्यंत हिची मजल जाईल आणि सावीला किडनॅप केलं, हे असे काहीतरी करेल, आम्हाला माहीतच नव्हतं. तेव्हा आता मधू ही हळू आवाजात सिंधूला म्हणते की माझ्याशी गद्दारी करण्याची एवढी हौस होती ना तुला, आणि आता बघ ही गद्दारी तुला कोणत्या भावात पडली ते. मधू म्हणते की आता मी तुला तुझ्या शब्दात अडकवलंय. जसं माझं लग्न मोडलं ना तू, तसंच आता तुझं लग्नसुद्धा मोडलंय आणि तुझं ही लग्न मी अर्धवटच ठेवलंय आणि तुला मी आता तुझ्याच जाळ्यात अडकवणार आहे. आणि आता तेवढ्यात राघव हा सिंधू समोर येतो. तेव्हा सिंधू राघवकडे बघत म्हणते की राघव, तुमचा तरी विश्वास आहे ना माझ्यावर? राघव आता सिंधूकडे बघू लागतो. तेव्हा सिंधू आता राघवच्या हातात हात देते आणि आता सिंधू ही राघवच्या डोळ्यात बघत पुन्हा म्हणते की राघव, सांगा ना, तुमचा तरी माझ्यावर विश्वास आहे ना? सगळेजण आता राघवकडे बघत असतात. पुन्हा आता सिंधू राघवच्या खांद्यावर हात ठेवते आणि दुसरा हात राघवच्या हातात देते आणि म्हणते की सांगा ना, बोला ना राघव, प्लीज, तुमचा तरी माझ्यावर विश्वास आहे ना? त्यानंतर आता सिंधू ही लगेचच मधू आणि शकुंतलाकडे बघत बोलते की तुम्ही दोघी जे सांगताय ना ते सगळं खोटं आहे आणि एका व्हिडिओमधून हे सगळं काहीच सिद्ध होत नाहीये. सिंधू म्हणते की ते सगळं मी बोलले होते कारण तुमच्या दोघींचा माझ्यावरती विश्वास नव्हता, म्हणून मी हे बोलले होते. सिंधू म्हणते की या व्हिडिओच्या व्यतिरिक्त दुसरा कोणता तुमच्याकडे पुरावा आहे का? नाही ना? त्यानंतर आता राघवचा हात धरत सिंधू आता सगळ्यांकडे जाऊ लागते आणि म्हणते की आहे का तुमच्याकडे कुणाकडे पुरावा आहे का? तुमच्याकडे आहे का? असे रत्नाकरकडे जात म्हणते. असे म्हणत आता सिंधूने राघवचा हात धरलेला असतो आणि मोठ्या हुशारीने आता सप्तपदीतील उरलेले फेरे आता सिंधू ही पूर्ण करत असते. सगळ्यांना बोलण्यामध्ये अडकवत असते आणि सगळ्यांचे लक्ष डायव्हर्ट करत असते आणि अग्नीच्या भोवती फेरे मारत असते. राघवचा हात धरून सिंधू म्हणते की आहे का तुमच्या कुणाकडे पुरावा? हा पुरावा एवढ्याने काही होत नसतं. आणि आता अखेर सिंधूने राघवचा हात धरून अग्नीच्या भोवती सप्तपदीतील ते सगळे राहिलेले फेरे पूर्ण केलेले असतात. तेव्हा आता ह्या दोघी सगळे खोटं बोलतायत असे सिंधू सगळ्यांना सांगते. तर सगळे आता सिंधूच्या बोलण्याकडे लक्ष देत असतात आणि त्याच वेळेस पाटावरली राहिलेली सुपारी सिंधू ही अंगठ्याने बाजूला करते. तेवढ्यात गुरुजींचे सिंधूकडे लक्ष जाते. तेवढ्यात मधू ही सिंधू समोर येते आणि म्हणते की एवढा हाच पुरावा आता सफिशियंट आहे आणि राघव तुझ्या नाही तुझ्या चेहऱ्याच्या प्रेमात पडलाय. तू सिंधूसारखी दिसतेस ना, म्हणून तो तुझ्याशी लग्न करायला तयार झाला असे आता मधू ही सिंधूला बोलते. पण मुळातच खरं हे आहे की तू फक्त सिंधूसारखी दिसते, सिंधू नाहीये, तू कृष्ण आहे असे आता मधू ही सिंधूला बोलते. त्यामुळे आता हे लग्न होणार नाही म्हणजे नाही असे मधू ठणकावून आता सिंधूला सांगते. आणि लगेच
लगेचच सिंधू म्हणते की हो का मधुताई, पण थोडीशी गडबड झाली. तेव्हा आता लगेचच सिंधू म्हणते की हे बघा, नुकतंच आत्ता आमचं लग्न झालं हे बघा. आणि सिंधू आता सगळ्यांना त्या सुपाऱ्या दाखवते. तर त्या सगळ्या सुपाऱ्या सिंधूने बाजूला केलेल्या असतात आणि राघवसोबत 7 फेरेही घेतलेले असतात. आणि आता 7 फेरे राघवसोबत मारून सिंधू ही खऱ्या अर्थाने विधिवत आता राघवची बायको झालेली असते. आणि आता सगळेजण त्या सुपारीकडे बघत सगळ्यांच्या डोळ्यात आता त्या सगळ्या सुपाऱ्या बाजूला झाल्याचे दिसताच आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि सगळेजण अवाक झालेले असतात. खरोखर आता राघव आणि सिंधूचे लग्न होऊन राघव आणि सिंधूचे 7 फेरेही पूर्ण झाले असे आता सगळ्यांसमोर आलेले असते. तेव्हा आता त्या सगळ्यांकडे बघत सिंधू म्हणते की आत्ताच मी नुकतंच 7वं वचन पूर्ण केलंय आणि आता माझं राघवसोबत लग्न झालंय आणि आता हे घर माझं आहे असे सिंधू मधूला ठणकावून सांगते. तेव्हा आता मोठे डोळे करत मधूला ठणकावून मधूकडे बघत सिंधू म्हणते की आता मी राघवची बायको आणि रत्नबारक्यांची सून आहे. तेवढ्यात आता राजेश्री म्हणते की मला हे लग्न मान्य नाहीये. रडतच राजेश्री म्हणते की चोरटी आहेस तू, विश्वासघातकी आहेस तू. रडतच राजेश्री म्हणते की एवढ्या दिवस आमच्या घरात तू सिंधू बनून राहिलीस आणि सगळ्यांना आम्हाला तू फसवलंस. रडतच बोट करत राजेश्री म्हणते की तू माझ्या सिंधूचं रूप घेतलं खरं, पण तू माझी सिंधू कधीच होऊ शकली नाहीस. तर आता राजेश्री म्हणते की तू आमच्या सावीचा छळ केलायस आणि तू आमच्या भावनांशी खेळलीस. तर आता राजेश्री म्हणते की अगं तू आमच्या सिंधूला किडनॅप करायचा प्रयत्न केलास आणि तू बाई आहेस का कोण आहे. तेव्हा आता राजेश्री म्हणते की या क्षणी तू आत्ताच्या आत्ता या घरातून चालती हो, कारण मला एक क्षणही तू आता या घरात नकोय आणि मला तुझं तोंडही बघायचं नाही असे राजेश्री सिंधूला सांगतात. सिंधूला मोठा धक्का बसलेला असतो. इथून पुढे मला तुझे तोंडही बघायची इच्छा नाही असे मोठ्याने ठणकावून राजेश्री सिंधूला बोलताच अजून सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. आणि आता सगळेजण राजेश्री आणि सिंधूकडे बघत असतात. तर मधूला खूप हायसे वाटलेले असते. तेव्हा आता सिंधू म्हणते की आई प्लीज तुम्ही मला बोलण्याची संधी द्या. तेव्हा आता राजेश्री म्हणते की मला काहीच ऐकायचं नाहीये आणि ताबडतोब तू इथून चालती हो. आणि आता तळतळतच रागावून राजेश्री म्हणते की मला तुझं काही एक ऐकायचं नाही आणि ताबडतोब इथून चालती हो असे म्हणत आता पुढे येत राजेश्री ही राघव आणि सिंधूची गाठ सोडते आणि सिंधूचा हात धरून दोन्ही हाताने आता सिंधूला ओढत ओढत राजेश्री ही बाहेर घेऊन जाऊ लागते. राघव सुद्धा आता राजेश्री पाठोपाठ येऊन राजेश्रीला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो, पण आता राजेश्री कुणाचंही ऐकण्यासाठी तयार नसते आणि रागाने सिंधूला ओढत ओढत घेऊन दरवाजासमोर घेऊन येत सिंधूला बाहेर ढकलते. ते बघून आता सिंधू ही आता राजेश्रीकडे बघू लागते. इकडे आता शकुंतला आणि मधू दोघीही एका शेजारी शेजारी आलेले असतात आणि राजेश्री सिंधूला कसे ढकलवते हे सगळे आता बघू लागतात. इकडे आता फक्त ऋषभ आणि रेश्माला खूप वाईट वाटत असतं, पण ऋतुजा खूप खुश झालेली असते. दरवाजात येऊन सगळेजण आता बाहेर काढलेल्या सिंधूकडे बघत असतात आणि आता त्यानंतर आता लगेचच राजेश्री ही दरवाजा बंद करते आणि दरवाजा बंद करताच सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. तर शकुंतला मधू खूप खुश झालेले असतात आणि आता अखेर सिंधूचा नाविलाज झालेला असतो आणि राजेश्रीने आता सिंधूसाठी रत्नपारख्यांच्या घराचा दरवाजा बंद केलेला असतो. तेव्हा आता नाविलाजाने सिंधू ही शेजारीच असलेल्या महादेवाच्या मंदिरात येते आणि आता महादेवासमोर हात जोडून सिंधू रडतच म्हणते की देवा आता अजून माझी किती तू परीक्षा बघणार आहे आणि आता हे सगळं मी नाही सहन करू शकत. तेव्हा मी आता काय करू, मला मार्ग दाखव देवा. तेवढ्यात आता मंदिरात एक पुजारी बसलेला असतो आणि तो आता सिंधूकडे बघत असतो आणि तो बसलेला माणूस म्हणतो की रडून काहीही होत नसतं, लढायचं असतं तेव्हा लढ तू असे म्हणत आता सिंधू ही दुर्गेचा अवतार घेऊन महादेवासमोर नाचू लागते. आणि आता सिंधूने दुर्गेचा अवतार घेऊन सिंधू ही आता लढण्यासाठी तयार झालेली असते आणि आता रणचंडिका बनून मधू आणि शकुंतलाशी लढण्यासाठी सिंधूला महादेवाने आता
ताकद दिलेली असते आणि आता तिथेच महादेवाने सिंधूला मोठा मार्ग दाखवलेला असतो आणि आता लगेचच सिंधू ही पुन्हा कृष्णा बनलेली असते आणि आता तेवढ्याच सिंधू पाठीमागे बघते तर राघव तिथे आलेला असतो। तेव्हा फक्त राघवने सिंधूवर विश्वास ठेवलेला असतो। तेव्हा आता सिंधू म्हणते की राघव, फक्त तुम्ही माझ्यावरती आता विश्वास ठेवला ना तर तुमच्या विश्वासाला मी कधीच तडा जाऊ देणार नाही आणि आता बघा मी या कृष्णाच्या रूपात काय करते ते, असे म्हणत आता राघव सोबत सिंधू ही पुन्हा रत्नबारक्यांच्या दरवाज्यात येते। तेव्हा आता दरवाज्यात येताच आता मधू ही दरवाजा उघडते। आता लगेचच मधूकडे बघत सिंधू म्हणते की आपल्याला गृहप्रवेश करायचा आहे आपल्या ऑफिशियली झालेल्या नवऱ्यासोबत। तर मधू म्हणते की मला हे लग्नच मान्य नाही आणि आता मधू म्हणते की मला मुळात हे लग्न मान्य नाही। तेव्हा मी बघतेच आता तुझा गृहप्रवेश कसा होतो ते। आणि आता मधू तेथून जाऊ लागते। तेव्हा मधू जाऊ लागताच पाठीमागून सिंधू म्हणते की ए सुंदरी। तर मधू ही सिंधूकडे बघते। तेव्हा सिंधूने तिच्या हातात गोट्या आणलेल्या असतात आणि पटकन सिंधू ही त्या सगळ्या गोट्या मधू समोर टाकते। तर मधू पुन्हा सिंधूकडे यायला निघते। तेवढ्यात आता मधूचा त्या गोट्यावरून पाय सटकून मधू ही तोंडावर आपटते आणि त्या क्षणी आता सिंधूने भन्नाट दबंगी गृहप्रवेश करून तांदळाचे माप ओलांडलेले असते आणि म्हणते की झाला माझा गृहप्रवेश बघ सुंदरी। तर आता तोंडावर आपटत कंबरडे मोडत आणि आता मधूचे दात पाडून सिंधूने मधूच्या नाकावर टिचून गृहप्रवेश केलेला असतो आणि तोही राघव सोबत। आणि मधू ही फक्त सिंधूकडे बघत असते। तेव्हा आता राघव सोबत 7 फेरे घेऊन 7वी सुपारी हुशारीने बाजूला करून आता मधूच्या नाकावर टिचून तांदळाचे माप ओलांडून सिंधू ही रत्नबारक्यांची सून तर राघवची बायको म्हणून आता रत्नबारक्यांच्या घरात आलेली असते। तर आता मधूच्या नाकावर टिचून राघवला आपले बनवून सिंधू कशी मधू समोर राघवला आपलेसे करते हे बघण्यासाठी आणि लग्नाची वेडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब